कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या 112 प्रभागांच्या प्रारूप रचनेवर गुरुवारी पालिका मुख्यालयात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या। विशेषतः 27 गावांमधून दाखल झालेल्या तब्बल 3642 हरकतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। 27 गावातील ग्रामस्थांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की आम्हाला कल्याण डोंबिवली महापालिकेत राहायची नाही, त्यामुळे ही गावे प्रभाग रचनेतून वगळावीत अशी ठाम मागणी करण्यात आली। या मागणीसाठी 27 गावे आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, काँग्रेस नेते संतोष केने आणि अर्जुन बुवा चौधरी यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे भूमिका मांडली। प्राधिकृत अधिकारी आणि राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह तसेच आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली। बहुतेक हरकतदारांनी प्रभागाची बदललेली रचना, लोकसंख्येतील विसंगती आणि हद्दींचे वाद यावर आक्षेप घेतले। एकीकडे पालिकेकडे 265 हरकती व सूचना दाखल झाल्या, तर दुसरीकडे फक्त 27 गावांमधूनच तब्बल 3642 हरकती दाखल होऊन या सुनावणीचे महत्त्व अधिकच वाढले। कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग रचनेभोवती निर्माण झालेला हा वाद आगामी महापालिका निवडणुकीत नेमके कोणते राजकीय समीकरण तयार करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।